कैलासवासी छोटा यमाजी पैलवान यांच्या 83व्या जयंतीनिमित्त अभिवादन व चारा वाटप। याबाबत अधिकृत असे की कैलासवासी छोटा यमाजी पैलवान म्हणून ज्यांची ख्याती होती त्यांचा आज 83व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम धुळे शहरातील पांढरापोड या ठिकाणी पार पडला। सुरुवातीला कैलासवासी छोटा यमाजी पैलवान यांचे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले। तदनंतर या ठिकाणी गायींना मोफत चारा देखील वाटप करण्यात आला। त्याचबरोबर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली। तर सदर या कार्यक्रमाचे आयोजन पवन ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले होते। तर यावेळेस पवन ग्रुपचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली। यावेळी गंगाराम गवडी, गोरख पाटील, राम कानाडे, नाना पाटील, श्याम कानाडे, नाना यमाजी गवडी, श्याम कानाडे, प्रल्हाद शिंदे, ईश्वर पैलवान पवार, संजय चौधरी, लाला पैलवान, कैलास पाटील, बंडू नाना पाटील, राजू पैलवान, राजू हराड, राजेंद्र गवडी, योगेश गवडी, बापू गवडी, आप्पा गवडी, छोटू गवडी, लालू गवडी, गमन देवरे, मनोहर मराठे पैलवान, राजू सोनवणे, राजू लहामगे, राजू गवडी, अमित पिंजारी, वाल्मिक मराठे पैलवान, राहुल तारगे, संतोष गवडे, राजेंद्र बीडकर, योगेश चव्हाण सर, कृष्ण गटरी, मयूर गटरी, भावेश मोरे, दिवेश वाल्ले, भागवत गुगरे, अनिल पैलवान, दत्तू कल्याणकर, दत्तात्रय कल्याणकर, ओगले रावसाहेब, नगरसेवक रणजित भोसले यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आज 1 मार्च या निमित्ताने पवन ग्रुपच्या वतीने या ठिकाणी छोटे यमाजी पैलवान लळिंग दिवाण मळ्याचे त्यांच्या 83व्या जयंतीनिमित्ताने पवन ग्रुपने या ठिकाणी मान्यवरांना बोलून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केलेले असून या ठिकाणी गोमातेला पवन ग्रुपच्या माध्यमातून चारा वाटप व पवन ग्रुपची कार्यकारिणी सुद्धा या ठिकाणी नवीन वर्षाची नूतनीकरण करण्यात आलेले असून अध्यक्ष म्हणून पुनश्च फेरनिवड राम पालवानची झाली। उपाध्यक्ष म्हणून जगदीश सरदे पालन होते, परंतु त्या जागी आता आम्ही राहुल शेठ टारगे यांना उपाध्यक्ष केलेले आहे। तसेच खजिनदार म्हणून राजेंद्र गवळी पैलवान, तसेच प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रल्हादजी शिंदे आणि कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे। या सर्वांचा सत्कार या ठिकाणी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेला असून आम्ही सर्वांनी या ठिकाणी स्वर्गीयवासी यमाजी गवळी पैलवान यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केलेले असून या ठिकाणी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम सर्व मान्यवरांनी केलं। त्यांचे स्मृती सदैव तेवत राहो आणि लाल मातीचा अस्सल हिरा असलेले यमाजी गवळी पैलवान यांच्या पावन स्मृतीस पुनश्च आम्ही सर्व पदाधिकारी, पवन ग्रुप आणि सर्व पैलवान मंडळी यांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।